मराठा आरक्षण प्रश्नी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय देण्याची शक्यता। ख्रिसमसच्या सुट्टीपूर्वी आज न्यायालयाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने निर्णयाची शक्यता। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज अमित शहांसोबत बैठक। कांदा आणि इथेनॉलच्या प्रश्नावर होणार बैठकीत चर्चा। दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत काय तोडगा निघणार याकडे उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष। आमदार अपात्रता प्रकरणी मुदत वाढवून देण्यासाठी राहुल नार्वेकरांची सुप्रीम कोर्टात याचिका। याचिकेवर आज होणार सुनावणी। राहुल नार्वेकरांच्या याचिकेवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष। लोकसभा निवडणूक एकदिलानं लढवून महायुतीच्या 45हून अधिक जागा निवडून आणायच्या। महायुतीच्या बैठकीत निर्धार। यासाठी नेते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सूचना। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका। त्याच्यावर अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयामध्ये एंजिओप्लास्टी झाल्याची माहिती। सध्या त्याची प्रकृती स्थिर। अदानी समूह हटावासाठी धारावीत उद्या मोर्चा। यावेळेस महाविकास आघाडीतील कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करत अदानी समूहाविरोधात निषेध मोर्चात होणार सहभागी। मुंबईत सोमवारी पाणी कपात करण्यात येणार। तज्ञ समिती मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार असल्याचं पाणी कपातीचा निर्णय। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। मुंबईतील शिवडी वरळी आणि शिवडी न्हावाशेवा वर्गाच्या कामासाठी बेस्ट सेवा बंद। त्यामुळे विद्यार्थ्यांचा रेल्वे मार्गातून जीवघेणा प्रवास। तातडीनं सेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी। पुणे जिल्ह्यातील भीमा आणि भामा नदीतील प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ। प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। सर्व परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापना। समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकरांची नियुक्ती। यामुळे परीक्षांमधील गैरप्रकार थांबण्यास होणार मदत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर। अधिकच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आयोगाकडून आवाहन। शासकीय भरतीत पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्यात येणार। समितीकडून तयार केलेल्या नवीन कायद्यात शिक्षेची तरतूद। समितीचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकरांची माहिती। बार्टी आणि टाटा कम्युनिटी ट्रस्टच्या वतीनं 500 विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण। अनिवासी मोफत प्रशिक्षणासाठी पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे आणि मुंबई या शहरांची निवड। वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून समितीची नेमणूक। वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या ही समिती सोडवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। कोल्हापुरात राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं संप सुरूच राहणार। राज्य कार्यकारिणीचा निर्णय। कर्मचाऱ्यांना मान्य नसल्यानं संप सुरूच ठेवण्याचा निर्णय। पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं रोखण्यात येणार। यासाठी पालिकेला निर्देश देणार असल्याचं मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। कोल्हापूर संस्थानात 3,83,000 कुणबी नोंदी। 1901 साली झालेल्या जनगणनेतील कोल्हापूर गॅझेटमध्ये या सापडल्या नोंदी। नोंदीची जिल्ह्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले मिळण्यासाठी होणार। भिवंडीत येत्या 17 डिसेंबर रोजी ओबीसी निर्धार मेळाव्याचं आयोजन। या मेळाव्यात छगन भुजबळांसह कपिल पाटील राहणार उपस्थित। दरम्यान मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। इंडिगो विमान कंपनीकडून सुरू असलेली कोल्हापूर ते तिरुपती विमान सेवा आजपासून बंद। यामुळे तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांना करावा लागणार अडचणीचा सामना। ड्रग्ज तस्करी प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टराला जामीन मंजूर। ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती। पुण्यातील व्यावसायिकांनी मराठी पाट्यांसाठी जागा वाढवून देण्याची केली मागणी। पाट्यांसाठी दिली जाणारी 4x3 फुटांची जागा वाढवून देण्यासाठी पालिकेकडे मागणी। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी कर्मचाऱ्यांसाठी समाधान शिबिराचं आयोजन। शिबिरात हजर न राहिल्यास मेस्मा कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचाही पालिकेचा इशारा। सप्टेंबर अखेरीस देशभरात 3.49 लाख कोटी रुपयांच्या सदनिकांची विक्री। त्यातील 2.53 लाख कोटी रुपयांच्या सदनिकांची विक्री मुंबई आणि पुणे शहरात। सदनिका विक्रीतील 72% वाटा महाराष्ट्रातील 2 शहरांचा।
पुणे शहरात आता रात्रीच्या वेळी कचरा संकलन करून स्वच्छता करण्यात येणार। रात्रीच्या वेळेस रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार वाढल्यानं पालिकेने घेतला निर्णय। प्रतिनियुक्त्यांमुळे महसुलामधील पदोन्नत्या रखडल्याची माहिती समोर। रिक्त पदांवर महसूल विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती दरम्यान 6 पदं रिक्त असल्यानं नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ। भारतीय जनता पक्षाकडून अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारिणी घोषित। शहादा शहरातील उद्योजक हैदर अली नुरानी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड। नाशिक महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात येणार। ओळखपत्र तपासणीनंतरच पालिका मुख्यालयात प्रवेश दिला जाणार। संसद सुरक्षा भंग करण्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय। शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या 97 पैकी 43 प्रकल्पग्रस्तांना भूखंडाची वाटप। उपजिल्हाधिकारी रेवती गायकरांची माहिती। राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय। ब वर्गातील देवस्थानं तीर्थस्थळांसाठी 2 कोटी ऐवजी आता 5 कोटी रुपयांची तरतूद। ब वर्गात 419 मंदिरांचा समावेश। राज्यात येत्या सोमवारपासून थंडीचा कडाका वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। त्यामुळे राज्यात शीतलहरी येण्यात 18 तारीख उजाडणार। नाशिक शहर आणि परिसरात 4 दिवसांपासून थंडीची लाट कायम। यावेळेस वाढत्या थंडीमुळे सर्वसामान्य नाशिककरांना भरली कुटकुट। पुण्याच्या तापमानात घट झाली आहे। यावेळेस शहराचं तापमान 14 अंशांवर गेलंय। दरम्यान सोमवारपासून थंडीचा कडाका जाणवणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। नाशिक शहरात पाणी कपातीचं संकट अटळ। नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे नाशिककरांना पाणी कपातीचं संकट। बिदरी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी KP पाटील यांची निवड निश्चित करण्यात आल्याची माहिती। आज सकाळी 10:15 वाजता कारखान्याच्या सभागृहात घोषणा करण्यात येणार। ऊसतोड मजुरीच्या दरात 50% वाढ करून दर प्रति टन 410 रुपये करण्याची मागणी। ही मागणी मान्य न झाल्यास 25 डिसेंबरपासून ऊस तोडणी बंद आंदोलन करण्याचा कामगारांचा इशारा। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचं मोठं नुकसान। यामुळे भिजलेल्या कापसाला दर कमी मिळत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। राज्यात रब्बी हंगामातील दुष्काळी स्थितीमुळे रासायनिक खतांचा वापर घटला। यंदा गतवर्षीच्या तुलनेमध्ये सुमारे 3.30 लाख टनांनी खताचा वापर घटल्याचा एका अहवालातून आला समोर। कोल्हापूर जिल्ह्यातील 39 गावांना जलजीवन मिशन अंतर्गत 60 कोटी रुपयांची मान्यता। माजी आमदार अमल महाडिकांची माहिती। यामुळे जिल्ह्यातील गावांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यात येणार। नंदुरबार जिल्ह्यात केंद्रीय समितीकडून दुष्काळाची पाहणी। यामुळे शेतकऱ्यांनी तातडीनं मदत करण्याची केली मागणी। सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा हमालांनी पुकारलं आंदोलन। हमालांनी कांदा हमाली 3 रुपयावरून 4 रुपये करण्याची केली मागणी। दरम्यान बाजार समितीच्या संचालकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। मुंबई महानगरपालिकेनं कुर्ला खान बहादूर भाभा हॉस्पिटलमध्ये 17 कंत्राटी नर्सची भरती करण्यात येणार। यासाठी 19 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार। 6 महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती केली जाणार। कोल्हापूरमध्ये सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरानं गुरुवारी अचानक घेतली उसळी। सोने दर 1400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीच्या दरामध्ये 2900 रुपये प्रति किलोनं वाढ। कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक दुर्लभ विद्यार्थ्यांसाठी 24 डिसेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा। जिल्ह्यातील 69 केंद्रावर ही परीक्षा होणार। परीक्षेसाठी 26,325 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी। कोल्हापूर विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 185 परीक्षांचे निकाल घोषित। या परीक्षेला 1554 विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा दिली होती। चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक पुनर्विकास होणार। यासाठी 7 सल्लागार कंपन्यांनी दर्शवली तयारी। यासाठी पुढील आठवड्यामध्ये आराखडा होणार। नाशिक महानगरपालिकेच्या पुष्पोत्सवाचं फेब्रुवारीमध्ये आयोजन। यासाठी उद्यान विभागाद्वारे जोरदार तयारी। या उत्सवासाठी 50 लाखांची तरतूद। गदिमा प्रतिष्ठानातर्फे यंदाच्या गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सानिया यांना प्रदान। यावेळेस मराठी आहे तोपर्यंत गदिमा आणि बाबूजी आपल्यात असतील। माजी राज्यपाल राम नाईकांचं वक्तव्य।
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करेल, गुलाबराव पाटलांची माहिती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात गायिका अंकिता जोशींकडून दमदार गाण्याचं सादरीकरण. यावेळेस रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात घेतला संगीताचा आनंद. कोल्हापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोमवारी होणार. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात जय्यत तयारी. रंगरंगोटीसह भव्य मंडप उभारणीला सुरुवात. पुण्याच्या नारायण गावात दहशतवाद विरोधी पथकाकडून बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई. यावेळेस 8 बांगलादेशी नागरिकांना घेतलं ताब्यात. बार्शी शहरात कोलकात्यातून अल्पवयीन मुलीस आणून वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्या पोलिसांनी केली कारवाई. यावेळेस 2 अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आलं. दोन्ही मुलींना सोलापूरच्या बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं. लोकसभेत 2 तरुणांनी केलेली घुसखोरी हा गंभीर विषय असून त्यावर कोणत्याही स्वरूपाची राजकीय विधानं करणं टाळा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहकारी मंत्र्यांना सल्ला. अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात स्फोट घडल्याची धक्कादायक घटना. या घटनेत 2 विद्यार्थी जखमी. वसतिगृहात राहणारा एक विद्यार्थी आपल्या खोलीत बॉम्ब बनवत असताना हा स्फोट झाल्याची माहिती. तिसरा आणि शेवटचा T20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी केला पराभव. या विजयासह 3 सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी. पहिला सामना पावसामुळे रद्द. 9 वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दिवशी 7 बाद 410 धावांची विक्रमी खेळी, तर 4 खेळाडूंनी झळकावली अर्धशतकं. भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मुकण्याची शक्यता. गुडघ्याला दुखापत झाल्यानं तो उपचारासाठी जाण्याची शक्यता. बायडन प्रशासनानं युद्धावर मार्ग काढावा. इस्रायलवर दबाव आणण्यासह 2 राज्य विभागणीच्या दिशेनं विशिष्ट पावलं उचलावीत. पॅलेस्टिनी पंतप्रधान यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केली भूमिका.